बिग बॉस विनर सूरज चव्हाण खरं तर त्यांच्या बिग बॉसच्या घरात जेवढी मंडळी होती त्या बहुतेक जणांचा तो फार लाडका आहे असं एकंदरीत चित्र. कारण जान्हवी किल्लेदार असेल किंवा कोकण क्वीन असेल, ही सगळी मंडळी त्याच्याकडं फार विशेष आकर्षणानं त्याच्याकडे जातात. साधा भोळा स्वभाव आहे. सूरज चव्हाण म्हणजे गावगाड्यातला ग्रामीण भागातला पोरगा ज्याला मुंबईच काय कॉस्मेटिक कल्चर बद्दल काही सुद्धा माहित नाही. आता तो बाप होणार आहे. आणि सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी ही ज्यावेळेस कळलं की आई वडील होणार आहेत, सगळे तुटून त्याच्या घरापर्यंत पोहोचतात. अंकिता असेल किंवा डीपी असेल, ही सगळी मंडळी जी त्याच्या सोबत त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरात होती, ती सगळी जीवापाड त्याच्यावर प्रेम करतात असं दिसतं. पण जान्हवी किल्लेदार तशी प्रोफेशनल आहे. प्रत्येक गोष्टी आता सेलिब्रिटी असल्यामुळं यांना पैसे देऊन बोलावं लागतं, पैसे देऊन पाचारण करतात. परंतु पैशा पुढे सुद्धा नाती संबंध कसे जपायचे, किंवा सूरज सुद्धा जरी त्याच्यावर एक चित्रपट आला किंवा लाखो लोक फॉलोअर्स आहेत, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल वगैरे सगळीकडे, एवढा असताना सुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत. आणि तो म्हणजे त्याच्या साध्या त्या राहण्यामुळं तो फार सुंदर नाही, तो पूर्वी असा काही पैसेवाला नव्हता. घर सुद्धा अजित पवार आणि लोकसहभागातून या बाकीच्या लोकांनी मदत केली म्हणून त्याचं घर झालं, आलिशान बांधलं. सामान्य माणसाला चेहरा नसतो, सामान्य माणसाला सपोर्ट नसतो. सामान्य माणूस हा अदखल पात्र असतो, त्याची कोण दखल घेईल अशी सुद्धा परिस्थिती नसते. पण या सगळ्या गोष्टीमध्ये दखल घ्यायला लावणं म्हणजे वेडे चाळे करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, आणि गुलीगत धोका ज्या पद्धतीचा त्या वेगळे डायलॉग त्याचे फेमस झाले आणि तिथून तो लोकांच्या मनामध्ये, आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातली पोरं आपल्यासारखंच दिसतंय अशा हिशोबाने त्याच्याशी जुळले गेले. पण ही सगळी आता बिग बॉसच्या निमित्तानं त्याला जो प्लॅटफॉर्म मिळाला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचा, सेलिब्रिटींमध्ये उठबस करायचा, रितेश देशमुख सारखा होस्ट सुद्धा त्याच्या या साध्या भोळेपणावर त्या ठिकाणी फिदा झाला. झालं काय, सूरजचं आता मागच्या काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. बिग बॉस मध्ये ज्या पद्धतीनं, म्हणजे मला तर असं वाटतं की त्याचं आयुष्य बदललं. मग ते केदार शिंदे असतील किंवा त्यांची टीम असेल, या सगळ्या लोकांनी एका सामान्य पोराला झिरोचं हिरो केलं. याच्या बरोबरच जरी बिग बॉस म्हणजे स्क्रिप्टेड असेल, त्यांना टीका करणारी बरेच लोक आहेत, माझ्यासहित सगळी चांगलं वाईट बोलणारी माणसं आहेत, तरी सुद्धा सामान्य लोकांना प्लॅटफॉर्म कोण देतं? प्रस्थापित ठरलेली गोरी गोमटी आणि एका विशिष्ट वर्गातल्याच मंडळींना चित्रपट सृष्टी किंवा इतर रियालिटी शो मालिका याच्यात संधी मिळते. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मिळत नाही. मी आज का व्हिडिओ बनवतोय, याच्या अगोदर सुद्धा 2-3 बनवले. महाराष्ट्राने हे सगळे व्हिडिओ पाहिले, हजारो लाखो त्याला व्ह्यूज मिळाले. पण ते कशासाठी? आमच्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना, मराठा बहुजन समाजातल्या मुलांना जिथं कधीच स्थान मिळत नव्हतं, ते बहुजनांची पोरं आज त्या प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली, त्यांना संधी मिळाली. ती फुकट नाही, कोणाच्या आशीर्वादाने नाही. भले टॅलेंट त्यांचं सर्वसामान्य असलं तरी ते चपखल लोकांच्या हृदयात घुसणार आहे. आणि सूरज बिग बॉस विनर झाला त्यावेळेस बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नव्हता. पण मी हे सगळं, मी बिग बॉसचा चाहता असल्यामुळं मी ते सगळं पाहत होतो. त्यावेळेस मला एक गोष्ट लक्षात आली, तुम्ही कसे आहेत, काय आहेत, कोण आहेत, याच्यापेक्षा तुमच्या पाठीमागे लोक किती आहेत, त्याचा जो फॅन फॉलोअर होता, म्हणजे खास करून त्याला सपोर्ट करणारी जी म्हणजे महिला गँग होती, महिला मंडळी होती, तुफान होती. म्हणजे सूरज चव्हाणच्या खालच्या ज्यावेळेस मी कमेंट पाहायचो किंवा मला त्या दिसायच्या, म्हणजे भयानक त्याला सपोर्ट करणाऱ्या होत्या. आणि मी समजा जाणीवपूर्वक टेस्ट करायचो
मी टीका करायचो. मी टीकेची व्हिडिओ सुद्धा इन्स्टाला आणि तिकडे टाकली होती. आपल्या शिवाजी ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर टाकली होती, पण माझ्या संतोष शिंदे ऑफिशियल या इन्स्टाला सुद्धा टाकली होती किंवा ऑफिशियल युट्यूबवर सुद्धा बोललो होतो. त्यावेळेस बरेच जण सूरजची बाजू घ्यायचे. ती सगळी मंडळी इनोसंट होती, म्हणजे अशी राजकीय पक्षांनी भाडोत्री ठेवल्यासारखी नव्हती. तर ती इतकी इनोसंट होती की ते मला समजून सांगायची, असं नाही, असं ग्रामीण भागातला मुलगा आहे वगैरे. अरे माझंही तेच म्हणणं आहे. म्हणजे आज तो म्हणजे बाप होणार आहे किंवा त्याच्या घरात गुड न्यूज आहे. माध्यम ज्या वेळेस बातम्या लावतात त्यावेळेस तुम्ही दखल घ्यायला लागता. दखल पात्र आहे, अदखल पात्र आहे का? इतर सुद्धा बिग बॉस मध्ये होते, कुठे आहेत ते? दिसायला मला तर नावं सुद्धा लक्षात. जान्हवी किल्लेदार गोरी गुमटी पोरगी आहे किंवा ती सतत सोशल मीडियात असते किंवा एक खास चेहरा आहे आणि बिग बॉस फेम आहे, या सगळ्या गोष्टी इतर बिग बॉस मधले येऊन गेलेले कुठे आहेत? पण तिनं जी माणुसकी जपली त्याबद्दल मी आपल्या समोर बोलतोय की काय त्या सूरजचं सगळेच बाप होत आहेत. ती सुद्धा आई अगोदरच झालेली आहे, तिला 2 मुलं आहेत मोठी. म्हणजे याचा अर्थ तरी सुद्धा बाकीचे कोणी आले असतील नसतील मला माहित नाही. अंकिता येऊन गेली किंवा ही सगळी एकमेकांचे फॉलोअर्स वाढवणे किंवा एकमेकांना अपडेट करणे किंवा संपर्कात राहणे हे त्यांचा स्वभाव आणि त्यांची गरज म्हणू असं हरकत नाही. पण महाराष्ट्रातली लोक जी या सगळ्या लोकांना एक सेलिब्रिटी म्हणून पाहतात, एक सोशल मीडियातला चेहरा म्हणून पाहतात, हे काही महाराष्ट्राला बदलणार नाहीत. पण महाराष्ट्राला जे काही म्हणजे मनोरंजनात्मक पाहिजे ते मात्र देण्याचं, म्हणजे एखादा सूरज चव्हाणने व्हिडिओ टाकला, भले तो काही असू द्या, त्याच्या घराचंच उदाहरण घेऊ, घराचा व्हिडिओ टाकला होता, फिरत होता, म्हणजे मला वाटतं ते 2-3 मिलियन मध्ये म्हणजे 20-30 लाख लोकांनी सहज पाहिला. काय होतं, सगळ्यांची घर आहेत, प्रत्येक जर आपल्याच घरात बसूनच तो व्हिडिओ पाहतोय ना, म्हणजे त्याच्यात काय वेगळं होतं? सूरजनं घर घेतलं किंवा सूरज बाप झाला किंवा सूरज सेलिब्रिटी आहे, सूरजला अजूनही त्याची जुनी बिग बॉस मधली किंवा इतर लोक ओळखतात, भेटतात. सूरजच्या पाठीशी आजही सगळी आहेत. अन्यथा सूरज चव्हाणच्या त्या कुटुंबातले, त्याच्या बहिणी किंवा त्याला ज्यांनी सांभाळलंय ती सगळी इतकी भोळी बाबडी आणि साधी माणसं आहेत, गोरगरीब माणसं आहेत, त्यांना हे सगळं काही माहित नाही. पण या सगळ्यातून सुद्धा त्यांनी त्या सगळ्यांना फेस व्हॅल्यू दिली, ओळख दिली, ती ओळख निर्माण केली. ही काही साधी गोष्ट आहे का? म्हणून लोक त्याची व्हिडिओ पाहतात. पण मला शेवटी एवढं सांगायचंय, यशाच्या उत्तुंग शिखरावर किती जरी आपण गेलात, मग ते कष्टाने असेल, तुमच्या परिश्रमाने असेल, बुद्धिचातुर्याने असेल, मग तुम्ही तुमच्या कामात असाल, नोकरीत असाल, सोशल मीडियात असाल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून असाल, रील स्टार असाल, जमिनीवर तर पाय ठेवणं गरजेचं आहे. परंतु नाहीच कुणी पाहिलं तर फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन स्वतःला संपवणं हा सुद्धा मार्ग नाही. एक सूरज चव्हाण उदाहरण तुमच्या समोर आहे. मग त्याची जर तुम्ही पहिले जुने व्हिडिओ बघितले तर तुम्ही त्याला वेड ठरवलं, काय बालिशपणा करतोय. पण लोकांनी तोही ऍक्सेप्ट केला. दरम्यानच्या काळात त्याच्या फारसे असे व्हिडिओ नसतात, पण तो टाकत नाही का? 100% टाकतो. लोक बघतात का? 100% बघतात. नाही बघितलं म्हणून तो फ्रस्ट्रेशन मध्ये का? काही मागच्या काल परवा म्हणजे मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातली ती एक रील स्टार रोहिणी म्हणून तिनं आत्महत्या केली किंवा अजून बऱ्याच काही जणांवर वाईट प्रसंग आले, काही जणांनी स्टंटच्या नादाखाली जीव गेले त्यांचे किंवा दिले. मला एवढंच म्हणायचंय, प्रसिद्धी तुम्हाला मिळत राहील, पण तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा विचार करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. अन्यथा काय होतं की आपण काहीतरी वेगळंच करायला जातो, घडतच भलतं, आणि मग शेवटी टोकाचं पाऊल उचलून तर आदर्श सूरज चव्हाणचा घेतला पाहिजे. बाप होणारे म्हणून त्याचं अभिनंदन, परंतु त्याला सगळे भेटतायत आणि तो लोकांच्या मनात आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एवढंच मला सांगायचं होतं. बाकी व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअर करा. शिवाजी व्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बोलत असतो, बोलत राहू, परंतु लोकांना पटेल असं सांगत पण राहूया. कारण आज जे सामान्य चेहरे चांगल्या अभिनयातून किंवा त्यांच्या कलाकृतीतून पुढे येत आहेत,
ती मोठी झाली पाहिजेत यासाठी माझा हा व्हिडिओ समर्पित आहे. एवढंच. धन्यवाद. जय शिवराय. जय महाराष्ट्र.